हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, आज मी चाललो आहे गावी वैभववाडीला. तर गणपतीची सुट्टी पडलेली आहे, तर आम्ही चाललो आहे गावी. तर आजचा विषय कसा आहे, तर आम्ही एसटीने जाऊ किंवा ट्रेनने, दोनापैकी एकाने कशाने तरी जाऊ. तर आजचा विषय कसा आहे तर पहा. आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भावाला मोठं करा. असा काहीतरी आपला लोक निघालो आहे. हा आपला रोप तो निघाला होता. ऑलमोस्ट सगळेजण गेलेले आहेत. आम्ही निघालो. सगळीजण गेले. भावाची पॅन्ट बघा, लेडीज वाटते की नाही माझ्या कमेंट करून सांग. आता आम्ही चाललो आहात भाऊला खुश. भाऊ मुंबईला चालला. तर फायनली गाईज, आम्ही आता सावंतवाडी बस स्टँडवर पोहोचलेला आहे. आता इथून पुढे विचारणार. सावंतवाडी बस डेपो. जाम ट्रॅफिक. सावंतवाडी पहा. ट्रॅफिक, फुल ट्रॅफिक. काहीच आता सावंतवाडीतून बस पकडलेले आहे आणि आता चाललो रेल्वे स्टेशनकडे. तर असा काय रस्ता आहे. मडगाववरून जायचं आहे रेल्वे स्टेशनकडे. तर बस पकडलेले आहे. फुल ट्रॅफिक, फुल. गाईज, फायनली आता आम्ही रेल्वे स्टेशनवर पोचलो आहे. तर सगळ्यात पहिलं आम्ही कॉलेजवरून बस स्टँडवरून आता रेल्वे स्टेशनवरून घरी जाणार. तर येणार मज्जा एकदम. म्हणजे कसं हे फिरतात बघा, हे बघा तिघेजण कुठे फिरतात. फक्त आणि फक्त म्हणजे काय वेगळंच. हे रेल्वे स्टेशन सावंतवाडीचं अशा पद्धतीनं नवीन बांधलेलं आहे. इथून बाहेर तिथून असा काहीतरी विषय आहे. ट्रेनमध्ये खायला असला केक घेतला भावा. तरी वजनात असेल. फायनली गाईड पाकिट वगैरे काढून झालेलं आहे. आता आपण फ्लॅट वरती निघालो. तर पहा कसं काय. आता म्हणजे आपली ट्रेन आलेली आहे. ट्रेन आहे दिसत असणार. ट्रेन आलेलं आहे. आता आपण तिकीट वगैरे काढून आता चाललो जागा बघायला. गणपतीचं सीझन आहे, आपल्याला माहीत आहे. जागा नाही भेटणार तरी आपल्याला जास्ती काय लांब जायचं नाही. ह्याच्यासारखं आपल्याला काय लांब जायचं नाही. मुंबईला आपल्याला फक्त आपल्या गावी वैभववाडी जायचं आहे. ते बघा कसं. गाडी आपली लागलेला आहे. आता निघायचं.
फायनली गाईज आता ट्रेन सुटलेले आहे. आता आपण लवकर आपल्या घरी जाणार वैभववाडी. एकदम म्हणजे एक्साइटमेंट. ट्रेन सुटलेले पाहू शकता. तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा.